धन्यवाद 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 रसिक मंडळी। अशा तऱ्हेने सिंधुरासुराचा वध झाला। त्यानंतर गणेश वंदना झाली। रसिक मंडळी थोड्या वेळातच सुरू करीत आहोत नटखट शृंगारी गवळण। नटखट शृंगारी गवळण। तत्पूर्वी आमच्या कार्यक्रमासाठी आलेला पारदर्शी तसेच प्रमोद मोर तसेच एकनाथ धाड राधिके तू मला शोधिसी कुठे राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी मी जिथे तिथे उभा भक्तांसाठी जिथे तिथे
परत येऊ नको जायला नसतोय बरोबर जागा कमी आहे आणि मला वाटतं आज चिपळूण गावामध्ये वेगळ्या ठिकाणी आज खरोखर रसिक मंडळी शांतचित्त आमचा कार्यक्रम पाहताय। आज मला वाटतं आज आमचा 44वा कार्यक्रम आहे। आज 44वा कार्यक्रम आहे। आज सतत 11वा कार्यक्रम आमचा चालू आहे। 11वा कार्यक्रम जो सलग आहे आमचे आवाज वगैरे बसलेले आहेत तरी पण तुम्ही शांतचित्तेने आमचा कार्यक्रम पाहताय ऐकता बरोबर आहे परंतु आज खरोखर जागा कमी आहे। मनापासून देतून आलेलं काही पारितोषिक सोनेरी पहाट उजडली गोंबड्याची बांग सोनेरी पहाट उजडली गोंबड्याची बांग हंबरती गाई वासरे भरले ते बाट ग हंबरती गाई वासरे भरले ते बाट ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली कोंबड्याची बाग ग सोनेरी पहाट उजडली
चल बरं आता बिगी बिगी. अगं इकडे ये गं. बस बस. आपण जाऊया ग. तेव्हा ते कमलाचं बोलला किती कॉड दिसते ना गं. काय झालं यांचं? इकडे ग. काय झालं ते? दिसतात ना. काय करायचं? चंद्रा काय झालं गं? इकडे ग. ए राधी काय झालं गं हिला? इकडे तेव्हा मग येतात थांबायचं का गं? खरंच ना गं? ए चला मग बाजारात जाऊया. चला ग. चला तर. अगं राधे तू या वाटेवरती नवीन आहेस. तुला या वाटेवरचं सगळं माहित नाही ग. तो नंदाचा फोन आणि त्याचे सांगून केव्हाची बघ आपल्या धैर्याचा माठ करायला. मग म्हणजे आपल्यासोबत कोणतरी सांगून असायला हवं ना ग. आपली जी मावशी ना तिला हात मारतेस का? मावशीला बोलूया मग. ए राधे ती मावशी असेल ना तर ही यायची बाजूला. अगं राधे तू हात मार बघ. मावशी अगे मावशी अगं काय ग? येते का बाजाराला? अगं आले ग आले. अहो सोडा ना मला. बाहेर हात मारताय. अगं आले ग आले. या राधे हर दिवसा या राधे हर दिवसा मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला राधा है तरणी ताटी आले मी साथीला राधा आहे तरणी ताटी आले मी साथीला
राधेसाठी आले नाही. राधे बघ गं. अरे मावशी काय गं राधे? गेल्या वर्षी तर गेलास. अगं अजून लवकर आली असती. मग काय झालं काय गं? पण काय झालं माहितीये? काय गं? माझं ना दरड झालं गं. काय गं? काय झालं गं? अगं माठ म्हणते मी. माठ. मला तुला काय वाटलं? काय नाही गं? अगं राधे मला सांग. अरे ब्रो किती झाला? काय 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 एवढ्या घाई काय न आणि एवढ्या गडबडीत कशाला बोलवलं मला? अगं मावशी आम्ही सारे पोरी मिळून मथुरे बाजारात चाललो होतो. मग जावा की मला कशाला? हे मावशी काय राधे म्हणतो ना तो. राधे बघ. अरे सांग तू अरे मावशी अगे चंद्रा जरा पुढे गेलीस ना डायरेक्ट बांध खाली असेल बघ. मावशी बघ गं. अरे मावशी पण मला कोणाला रस्ता माहित नाही गं. आता रस्ता माहित नाही म्हणून बोलत आहे मला. हिरा विचार सकाळी बाजून गेली तू गेली असेल ती गं. अगं विसरले ते. अशी कशी विसरली असेल भावावर भांडायला विसरत नाही. मावशी खरंच हे असेल तर तुम्ही नाही मार खाल्ला गं. धन्यवाद. कार्तिक पानकर, प्रेम पानकर व सौराज त्याचप्रमाणे धामणन देवी श्री अमोल राजे नेबारी सतत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. चल गं आता. पण हिला प्रेमाने बोलायचं आहे तर देईन बघ मी. मी खिशाशी प्रेमाने बोलून मी आमच्या खानच्याशी बसले बरोबर. अगे चंद्रा काय गं? अगे ह्यांच्यात तू रात्री बोलते माझ्या आता बोल. मावशी हे मी नाही बोलायची गं. काय चल करायचं? गं आता. आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते. राधेसून कसं मला बोलू? आता हिच्याशी प्रेमाने कसं बोलायचं? कसं गं? अगं आमच्याशी कसं बोलते तसंच बोल. कसं नाही गं? मावशी असं पण नाही. आता कसं गं? मावशी 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 बघा गं. अगं असं असं करून धोका पाहिजे शिकव. अगं आजकालचं पूर्ण प्रेम असं होतं का? मग कसं होतं गं? आजकालचं पूर्ण प्रेम कसं होतं? एकाला हाय हाय दुसऱ्याला बाय बाय आणि पोरगी सर्व पळून जाईल. मावशी आणि पुण्यात सांगायचं म्हटलं तर कसं? कसं गं? सत्यवान साहेबचा गेला आता जमाना. गेला की बा. हाय कुठंतरी हाय. सत्यवान साहेबचा गेला आता जमाना. त्यानंतर लैला मजनू. त्यानंतर लैला मजनू आता सगळे नुसतं पालीला जगून. असं प्रेमाने बोल. तुझ्याशी प्रेमाने बोलायचं का अगं गं? बोल गं आता उशीर येते आपल्याला. मावशी किती गोड. अगं इकडे ये गं. नाही विचार. मावशी गोड दिसते ना? इकडे ये. काय विचार मावशी गोड दिसते ना? त्याला तुझा भरादा. सगळी लोकं गोड गोड म्हणतात तुला. जरा इकडे ये गं. काय गं? जरा अशी. आले बाई. काय गं? तुझं नंतर सांगते आधी सगळ्यांचं सांगते. काय गं? अरे ऐक 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 ऐक. हाय का? आता जरा हुकाने सांगू का असंच सांगू? हा टोपीवाले बाबा हे बरोबर आहे. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा. हातावर ठेवला कप कपात ओतली चहा त्याच्यावर ठेवली बशी आणि मला सोडून बाकी सगळ्या म्हशी. धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा कशी म्हणते. संतोष सुर्वे यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. मावशीनं संतोष सुर्वे यांचं जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे. संतोष. संतोष नावाचं नाव.
तुझं काय दडपण होतं इकडे? आज संतोषराव आहेत काय तर तुझा आहे टोपीवाले की काय? काय वडीत वरण डबल डबल वरण. आता वरण तर माहिती आहे सगळ्यांना. ते तुला काय करायचं का? वडीत वरण डबल डबल वरण आणि एक संतोषराव लागतो रात्रीचाच करेल. अनिश मोरे यांच्याकडून चंद्रासाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. चंद्रायने अनिश यांचं नाव घ्यायचं आहे. अनिश आणि आदेश मोरे यांचं चंद्रायने नाव घ्यायचं आहे. अनिश आणि आदेश. इथे काय विचार आली तुला? साज केला शृंगार केला पाहत होते आई ना. अगं तुला घेतल्याशिवाय काय जाय ना. साज केला शृंगार केला पाहत होते आई ना. आणि आदेश अनिश आणि अनिश त्यांच्या बाई मिठी केल्याशिवाय मला बाई थोडीशी मस्करी केली बघ. थोडीशी ह्याच्यासाठी आली तुझं? नाही गं मावशी, थोडीशी मस्करी केली बघ. त्याचप्रमाणे सुहास मोरे यांच्याकडून मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने सुहास यांचं नाव घ्यायचं आहे. लाज वाटणार असं घेणार पण राग आला नाही पाहिजे. सुहासरावांनी मी गेले होते बाजारात. तुला काय काय बोलले? सुहासरावांनी मी गेले होते बाजारात. सुहासराव घेत होते कोंबडी. सुहासराव घेत होते कोंबडी. त्या बाजूला पुढे कोंबड्या वाढवून काय म्हणाला? काय ग? सुहासराव म्हणजे एक नंबर चमडी. अजय जडे यांच्याकडून खास रत्नागिरीची चंद्रा स्त्रीला लाजवेल असा अभिनय करणारे अनिकेत धनावडे यांच्यासाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्राईने अजय यांचं नाव घ्यायचं आहे. अजय ऐका डाळी डाळ तुळशीला अगं शिजली मगाशी. डाळी डाळ तुळशी डाळ आणि अजयराव तुमच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यात त्याचप्रमाणे ओंकार जडे यांच्याकडून मावशीसाठी 101 पारितोषिक आलेलं आहे. मावशीने ओंकार यांचं नाव घ्यायचं आहे. आता ऐका ऐका गाय कशी ओंकार. आता ऐका ऐका गळ्यात घेतली माळ आणि कपाळी लावला बुका. मावशी त्यांचं कपाळ काळ तुमचं तुला काय करायचं? बुक्का लावते ना. गळ्यात घेतली माळ आणि कपाळी लावला बुका. होय ओंकारराव 4 चौघात छोटे मिळतात मुका. धन्यवाद. तरी या सर्व पक्षाचे चॅम्पियन श्री रवींद्रनाथ रिमिक्स नवल रत्नागिरी लयबारी ऋणी आहोत. आभारी आहोत. धन्यवाद. आता हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती. आता ही कशी सांगायला नको का? ऐका 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 मी बाई गोडच दिसते. सगळा स्वभावाला हिच्यावर पडलाय. मावशी बाई गोड दिसते तर दिसते. झालं सांगू सांग सांग सांग. सांगू अगं अरे सांग ना. चंद्रासारखा मुकडायचा खरंच मावशी. पैसे आणि सूर्यासारखं तेजीचं. खरंच ना गं मावशी. तिकडे हे मावशी चंद्रासारखा मुकडायचा आणि सूर्यासारखं तेज हिचं खरं. आणि हरणीसारखी चाल ह्याची. ए मावशी हरणीसारखी म्हणजे अशी नका. मग दुसऱ्यासारखं कागद बोलणं तुझं. मग कधी बोलली नाही. आणि मला नाही हाऊस नाही बरोबर. काय करायचं? हिला सांग की आता चल काय झालेला. थांब जरा
पण मी काय म्हणते काय ग? एवढं नटून फेटून हा आणि एवढा साथ शृंगार करून मग मावशी बाजारात चालली की नाही हो चालली बाई मग घेतलं काय सांगितलं पाहिजे बघ सांगितलं पाहिजे काय गं? मग व्यापार होणार कसा ए सांग सांग गे जरा काय बघू जरा असं हे आमचं लाडाचं झाड आहे बघा ह्याला हात लाग हिला हात लावा ना की लगेच वाचतं बघा कशी गं मावशी अगं अशी हो तिकडे काय अशी भर बघते काय गं बाबा? मी पण ना गं. हाय सांग मावशी ऐक ना, पैसे मागायचे होते. मावशी मी गेला तू पण चालेल बाजाराला बाई तू पाहणार तर उग बाई तर अगं तूप खाऊन गोकुळा आलाय हे मावशी काय कमी झाली ना काय झालंय काय घेतलंच नाही अगं मावशी मी घेतलंय लोणी चालेल बाजाराला. मग त्याचा जरा खात जा की हो, खाणारच आहे. अगं हिला पडते थोडस अगं मावशी मी चालेल चालेल बाजाराला. ए मावशी मी सांगू का माझ्या मठात काय घेतलंय ते तुला विचारले सांगते ना गं मावशी सांग माझ्या मठात माझ्या मठात माझ्या मठात माझ्या मठात काय झालं गं? तुझ्या पाठात तू काहीतरी घेतलंय हा. आणि हे बाकीचे दगडी भरले मावशी असं नाही गं. म्हणजे काय ते? मावशी मी घेतलंय खावा आणि चालेल थेट बाजूला जरा ऐका हिला घेतला गवा कुणी हवा तर ह्यावा तर उभ्या तरी मावशी काय गं? खावाच नको. हा खावा जेवा नको मावशी आपण मावशीच्या बाजूला जाऊ मग तुला जरा. काय वाटलं काय रे गं? मी खावाच म्हटलं हा चल आता धन्यवाद. तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक दादा मोरे, त्याचप्रमाणे मोहन लोटेकर, सत्यवान लोटेकर, भालचंद्र धाडवे, डब्यावर डबे ठेवले सात मधल्या डब्यात भात ए मावशी पण त्या मधल्या डब्यात भात का गं? अरे खाली हात भाजल ना तुझा डब्यावर डबे ठेवले सात मधल्या डब्यात भात झालं ना नवऱ्याला मारलेला आणि या दीपकरावाने घेतलं ना धन्यवाद. त्याचप्रमाणे हीच आवड आहे, हा? म्हणून म्हटलं की रेशन बाजारला. नरेंद्र पड्यार मच्छीवाले, नरेंद्र पड्यार मच्छीवाले यांच्याकडून चंद्रासाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. चंद्राने नरेंद्र यांचं नाव घ्यायचं आहे. घे ते बाई हे नरेंद्ररावांचं नाव घ्यायचं ना गं? मावशी ऐक गं. नरेंद्र हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू काय अगं काजू त्यांची काजू काय नाही, त्यांनी आणलेली काजू एवढी हांड्यावर हांडे सात आणि मधल्या हांड्यात काजू नरेंद्ररावांचा काय अजून धन्यवाद. त्याचप्रमाणे ओंकार मोरे उर्फ जाडा यांच्याकडून खास मावशीसाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने ओंकार यांचं नाव घ्यायचं आहे. फोडला फणस काढले घरे फोडला फणस काढले घरे हे ओंकारराव दिसतात बरे पण फटकीदार संसाराचा खरे प्रणित मोरे राहणार खास मुंबईवरून, प्रणित मोरे खास मुंबईवरून मावशीसाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रवीण प्रणित. आता ऐका श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस श्रीकृष्णाच्या मस्तकी मोराचं पीस आणि प्रणित जाऊन दिला प्रेमाने पीस तरी असं बसले त्यांच्या आम्ही श्री रवळला त्रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी दैभारी आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. हे चला बाई धरलं चला गं चल जाऊया.
चंद्रा काय ग एखादं नाव घेतली ते कसलं अगं घे ग अगं घे ग अगं घे मावशी घे एखादं घेते हा गोल एकच आहे ना घरी मग एकच घे घेते बाई ऐक अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान आणि विजयरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्याचा मान मान ना ग? अगं हो अगं हे विजयराव दिसायला कसे आहेत ग ए मावशी ते बाई दिसायला खूप गोड आहेत हा गोड आहेत ना गोडच आहेत मग ते करतात की नाही मावशी काय विचारते ग अगं ते करतात की नाही हो बाई करतात ना सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र काय ग? ते माझ्यावर प्रेम करतात का तुला काय वाटलं का मला काय नाही वाटलं मावशी तू आवडतेस ग पण माझ्या नाही आलेलं हो ग अजून एखादं घेशील का ग आता ते कशाला ग एकच तुम्ही म्हणताय म्हणून घेते हा पण मावशी इकडे ग मावशी ते घेऊ ग की हे घेऊ ते घेऊ हे घेऊ ते घेऊ दोघांचं मिळून एकच घे काय ग अगं नाव ग घेते बाई पण कोणी हसायचं नाही तर नाव घेणार बघा तुला काय करायचंय हसले दात दिसतील मावशी मावशीची दात दिसतायत ग दात दिसतायत. नाव घेणार. घे घे घे. घेते आता ऐक केळीचं पान टर 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 काय फाटायचं म्हणते अगं केलीचं पान टरला वाला फाटलं काय की अगं नाही फाडायचं आमच्या त्यांचे हॅमी आणले धगावर शिकून आणले वाटते आणलंय आणलंय हो थांब जरा घे. केळीचं पान आणि आमच्या ह्यांचं घेताना काय ग? आमच्या ह्यांचं नाव घेताना आमचं नाव घेताना मला बाई कसं 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 काय झालं ना मला वाटतं पावसात मोर लागते नावाचं घेणार नाही पण इथे अगं ये ग अशी काय ग आता बघ नाव कसं घेतात तर घे ग बाई मावशी आधी इकडे ये ना काय हे? काय ग बात कर रोज तुला एक विचारू का आता हे काय विचारते रोज तुझं हे इकडे तिकडे इकडे तिकडे का होतं काय ग काय तुला ह्याच्यासाठी बोलवलं इथं काय ग तुला सांग पुरी पण ना अगं इकडे तिकडे म्हणजे आमचं हे कधी असं उडायचं सांगता येत नाही फक्त उडतंय काय म्हणतेस ग तुला नाव घ्यायला बोलवली ना मग नावच घे नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी नवऱ्याच्या नवरीला हळद लागली उष्टी अगं मावशी जरा हळद करायला सुद्धा तुम्ही काय करणार मावशीची काळजी अगं अशी काही सुटायची नाही ती काय ग मावशी तुमची ह्यांनी कसली की नाही आम्ही काही सुटले नाही 10 वर्षी पावसाने बघितले जास्त मावशी म्हणून रडत सुटली की काय तुझी गोष्ट? झालं झालं का तुझं आता अगं ये ग अशी काय ग मावशी अगं एखादं नाव घे की. अगं मावशी आता बघ आता ही नाव कशी घेतली बघ 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 अगं मावशी मी नाव घेते पण जवळ आहे ना ग मी नाही बाई अगं ये ग सारखं सारखं जवळ काय आहे? अशी एक ग. मी नाही मला लागलो अगं जा बस कर ग. हे जरा एक घे. कड्यावर बसून नको काय घेता नवऱ्याने घेतला साडीतली अप्सरवाडी नटली मी काय म्हणते गं अगं काय म्हणते बघ ही नवऱ्याने घेतल्यासाठी ही अप्सरा नटली आणि मी गं पण कुणी बघितले नवी घेतली ती मावशी नवीनच येते अगं तेच म्हणते मी मी घेते साडी बघ कशी. अगं तेच म्हणते मी नवीन घेतले तर कुणी बघितले बघितले मी बघितले तूच बघ. हे चंद्रा झालं काय ग अगं हे चंद्रा काय हे गं? तुझं नाव घेऊ दे काय करता नवऱ्याने घेतला साडीतली अप्सरवाडी नटली
नवऱ्याने घेतला साडी मी अप्सरा नटली मला पण मावशीची हातभर फाटली काय मावशी काय म्हटलं? अगं साडी ग मला म्हटलं फाटली ती फक्त लाज नाही वाटते मस्त साडी ग. एवढी मस्ती करतात मावशी तू मस्त नाही सांगा मग त्या पोरी अगं मी एवढी करते हिने एवढी केली मावशी चल का आता अगं राजे ये बशी तूच नाव घेऊन दाखव तुला असं म्हणते ऐक जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने धन्यवाद. कोण नाव घेतलंस ग कारल्यामध्ये अंगात जरा निघाल वाटतंय प्रशांत पवार स्वरमाऊली साऊंड सिस्टीम कळंबस्ते. प्रशांत पवार स्वरमाऊली साऊंड सिस्टीम कळंबस्ते यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. तसेच तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक दादा मोरे, मोहन लोटेकर, सत्यवान लोटेकर, भालचंद्र धाडवे यांचे सहकारी प्रमोद मोरे, रुपेश बांद्रे, महेंद्र धाडवे, राकेश मोरे, योगेश धाडवे यांच्याकडून गवळणींसाठी आणि मोहन लोटेकर उर्फ अण्णा यांच्याकडून 101चं पारितोषिक आलेलं आहे. चंद्राने मोहन लोटेकर यांचं नाव घ्यायचं आहे. मोहन आता घे ह्यांचं घेऊ दे काय ते. मोहनरावची नाव घ्यायची ना ग घेते बाई ऐक आता काचीच्या वाटीत गाजराचा हलवा अगं कुठली काचीची वाटी मोहन मावशी ऐक ग काचीच्या वाटीत गाजराचा हलवा मोहनराव आधी बायकोला घराबाहेर घालवा मग मला घरात बोलवा ए, थांबा. आता ह्या घाटानं तर गप्प जायचं का ग नाही ग एखादं गाणं म्हणून का ग मावशी थांब ग मी आहे ना इथं. इकडे हा गुलाम दिसतोय काय ग झालं काय म्हणते का ती गाणं म्हणते म्हणते ना ती म्हणते ठीक आहे गाणं म्हणणार का हा म्हणजे बघितलं ना आता कशी म्हणाली मी म्हणते गाणं म्हातारी दिवशी तिच्यासोबत गाणं म्हणून आपण जायचं का ग त्यांची गाणी माहिती ना कशी असतात अशी ग. तुम्हाला नाही माहिती नाही ग तुम्हाला माहिती आहे ना ह्या म्हाताऱ्यांची गाणी कशी असतात ती नाही का माहिती यांना पण नाही. थांबा मी सांगते थांबा का पोरीनो हे बघा असं पदर खोचतात आणि अशा राहतात आणि म्हणतात माझं लिंबवणी झाड ग माझं लिंबवणी मग तुमच्या नव्या नवं गाणं म्हण की खरंच मावशी म्हण ए साथ द्या मला अगं तुला 7 कमी 8 पण नाही पण म्हण मावशी ए चला ग घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग बाई ग हरी लपतो वाटेत अग बाई ग हरी लपतो वाटेत घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग बाई ग हरी लपतो वाटेत अग बाई ग हरी लपतो वाटेत घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात
कृष्णा मुरलीचा नाद घुमे वृंदावना कृष्णा कृष्णा हरे कृष्णा मुरलीचा नाद घुमे वृंदावना कृष्णा कृष्णा हरे कृष्णा मुरलीचा नाद घुमे वृंदावना कृष्णा कृष्णा हरे कृष्णा मुरलीचा नाद घुमे वृंदावना ते शब्द पाहतात एका क्षणात ब्रह्मांड करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी युगायुगाच्या कालखंडात असंख्य दैत्य मारले त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला तेव्हा भूमाता गायी रूपाने ब्रह्मदेवाला शरण आली ब्रह्मदेव त्यात काही सूचना झाली तेव्हा आकाशवाणी झाली देव हो ऋषीमुनी हो काही काळजी करू नका कंसाच्या बंदीचे वसुदेव देवीच्या पोटी मी 8वा अवतार धारण करेन दोन दुष्टांचा नाश करून भक्तांचा सांभाळ करेन बोला पुंडलिका रे हरी विठ्ठल. अरे हो आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही यांना तीर मार करूया अरे पेंद्या अरे सुदामा घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर कानावर पडती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती स्वर कानावर पडती ना पेद्या सुदा मनातती. सुंदरी हाक मारला रे हाक कुणी मारला अहो देवाने हाक मारली असणार तरी कुठं अरे बघ देवाच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद असो देवा एवढं घाई घाईने बोलावण्याचं कारण काय सवंगड्यानो 16,360 गुणचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजार चाललाय त्यांना आडूची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो ही काय देवा आम्ही येतो या तुम्ही ऐकलंस काय ऐकलो
16,360 हा हा आकडाच मी आता पहिल्यांदा ऐकलो. मी कोण करायचं काय नेमके 16,360 म्हणजे किती ह्या तुम्हाला माहिती नाही. मला तर आतापर्यंत फक्त 10 तेवढंच माहिती होतं. हे 5 हा आणि हे 5 एवढंच फक्त मला माहिती आहे. होय 16,360 म्हणजे किती त्यांना हलवायचं कशा माझ्या मनात काय माहिती आहे हा मी फार दिले ना असे 4-5 जणी कशा पण बोलली 4-5 जणींना मी कसं पण घेईन. हो मी 2-3 बस दोन नको मग एकीला जरी अडवलं तरी बास. बरोबर बोलला बारका आहे ना बोलतो 2-3 बघतो. आता हे कामगिरी करायला कोणतरी पाहिजे आपल्या बरोबर. तेव्हा काय येईल त्या मागापासून हात दाखवतो येतो लाल बंदी बघून घाबरतील. बोबड्याला हात मारूया ही कामगिरी तास करणार. हो ए बोबड्या हे बघ 4-5 जण वाढले ए बोबड्या काय काय अरे मेले हायस कुठं आलो मी वरती रानात आलोय. वरती राहणार अरे काजू काढा आलोय. काजू काढायला गेलास काय अरे त्यांना तुझ्या कपिला काय चुकली आले. कपिला काय चुकली अरे मग काय चुकली की चुकली अरे चुकली. चुकली अरे मेल्याची कपिला काय राहू दे हा. इकडे ये. अरे कच्चाले अरे देवाची कामगिरी सांगितली बोल बोल येतो येतो. चला जाऊ रे घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. खायला कांदाची भाकर ताली घोंगडी खांद्यावर. खायला कांदाची भाकर ताली घोंगडी खांद्यावर. चला जाऊ घेऊन गाई वासर. चला जाऊ घेऊन गाई वासर. काय रे दमलो नाही. काय झालं काय अरे झालं काय म्हणतो काय. अरे जरा मगात बसतोय. अरे मगात माझ्यामध्ये लक्ष ठेवून नाही. अरे ती बघ मधी माता बसले आहे. अरे ती काय मधी बसलेली. म्हणजे म्हातारी अरे ती काय गल्लीत तकम्याच्या खाली बघते आहे. अरे तकम्याच्या खाली बघते आहे. अरे मग काय. अरे मला तरी काय वाटतं माहिती काय. काय वाटतं? अरे मला वाटतं ती माझ्या प्रेमात पडली असेल. काय सांगतोस काय? मग काय. म्हातारी तुझ्या प्रेमात पडली अरे मग काय. अरे मगापासून धक्का मारता बघती. अरे कळलं मगाशी काहीतरी म्हणाली पण मला. काय म्हणाली काय म्हणते म्हणजे काय. अरे खमो हबली बली. अरे त्या मायला काय बोलली तर थमानच नाही मला. खमो अरे मग काय. काय रे खमो म्हणजे तर आपल्या वलचा आहे. अरे मी काय म्हणतो. अरे एवढ्या गडबडीने बोलवलं कशा. अरे गडबडीत बोलवलं म्हणजे काय अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली देवान आपल्यावर कांगडी सांगितली. हा. अरे ते बोलते ना. हे बघ आता मी सांगतो ते नीट आहे कारण माझ्या सगळं डोक्याच्या वरनं गेलं हा हे बघ 16,360 तुला तसं 310. अरे तुला तसं 310. ताक कुठं अरे ताप नाही. अरे तुला अरे 60 करतोय का 16,360 हा गवळणीचा मेळा अय्यो गवळणीचा मेळा म्हणजे अशा हातमात तुला जाणार रे. नाही म्हणजे त्याची ती नाल
टेन्शन दिसणार बरोबर बोला हा, हो. 16-17-360 गवळणीचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय तुझ्या बाहेर चाललाय त्यांना आपल्याला अडवायचंय ना आपलं हलवायचंय हा अरे मेल्यानो हा. एवढं धल टाकत असतो तर मला कशा बोलवलं अरे आम्ही बोलत असतो अरे आमच्या झेपत नाही म्हणून तुला बोलवलं म्हणजे सगळं मला झेपवय हो. अरे हा. माझ्या घरगुती गंमत आहे काय? मला बाय धक्का धर हा. धक्का धरायला लागेल काय आता काय ना आदपूर हा दगुल हा. फेकून नाही मेला म्हणायचा इथं ठेवायचा हा. हा. अरे ह्याच्या माग मी नोकणार हा. माझ्या माग तुम्ही नोकायचं म्हणजे गवलेला आपण छाप टाकीत नाही तुला समजतं काय काय सांगतो नाही नाही हा बघ हा. हा दगड हा हा इथं ठेवायचा इथं ठेवायचा ह्याच्या मग हा नोकणार मी नोकणार ह्याच्या मग आपण नोकायचं हा. आणि आपण कोणाला दिसणार नाही कोणाला दिसणार नाही काय मोठी गंमत आहे माहितीये काय ते तर आधी बघूया, बघूया. अरे एका ठिकाणी घाबरू नको आता ठेवायचं. त्याला पॉट पॉट करू नको गप गप गप. जरा थांबा रे अरे थंडी नका आवाज होय हा ठेवू? आता मी नकतो हा. माझ्या मागे तुम्ही नका हा. हा, बरोबर हा. बरोबर तुम्ही आता हा. ए! का माहिला हेल बसलायचा परत येतो ह्या परत तू करू नका होय. जरा थांब वाईस थांब अरे मेलानो हा. बघा मागे अरे नुक नुकलो काय हा. अरे ए! हा. अरे तुम्हाला जल्ला मी दिसतोय काय तू नाही दिसत आहे. कल्पा तो म्हणजे माझी नुसती भावना केला हा ये अरे काहीतरी हलताय काहीतरी हलताय होय. माहिला मला कुठं दिसलं नाही काहीतरी हसा म्हणजे काय अरे हलत्या म्हणजे असं तसं नाही होय. नाही चालतो काय हो मंडळी तुम्हाला कथा कथा हसायला काय दिसलं अरे काय दाबलं होतं आम्ही मागं होतं माहिला माझं तुला कुठं की काय मला कुठं दिसलं नाही परत हा. काय म्हणजे काय काय? मेरे मग गता गता म्हणजे मेला हा आताय हो काय? पण हाय अरे तुझं जरा सुटत आलाय होय, होय. त्याला वाद बांधून घेवल त्याला प्रोग्राम तिथं नाही नाही हाय हाय. ए आता मला वाटतंय काय माहिती काय काय? गवळणी आता हे झालाय होय, होय. काय पाहिजे ना होय. तिकडं नोक हा. तिकडं नोक मधी नोकतो हो. अरे बाबा हा फटफट करू नको बोलत हा अरे तुझे हातावर होते हा त्याला नका नका मला ती तसंच वाटलं रे तुझी गदा 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 हलत गेली राधे. मला तिने वाटलं माझं काय केलं? पाचला गेली धुवत गेली मी ना दसरा गेला नाही. मला आपल्याला कुठं उभा वाटतं. हे पण अगं होय. अरे बाबा अरे दुखला पाचला पला गेली अरे मेले तर घाबरला तू काय खेळायला गं? आम्हाला म्हणजे तुला कोणतरी दिसतंय. काय दिसतंय? मग? याला इच्छा तर बघू नको अरे आणि काय करणार? मी काय म्हणतो? हा. तुला एवढी मारली होय आणि हलवू टाकला मी होय. ए मावशी. अजून भाडं काय हे बघायचं? मेल्यानो अरे आपण इकडं बघता मावशी तर मला कुठं आपलं मला. बघ काय तर त्याला वाईट बघतो का माहिला अरे बघली अगं राजा, ये गं मी. हातच्या गवळणी. हातच्या गवलरी उई. अरे पण मी काय म्हणतो काय बाजू काय गवलरी बोलू बोलू पण त्याच्या जवळ मोठा धोका काय करतोय या काय मोठा म्हटलं होतं तुला. की तुला त्याला कोण रे? म्हणजे हा ढोसा त्यांच्या घरी नसणार
तुमचं नाव तरी काय? आवाज दिला तो. आवाज येतो ना तो? मोठी आहे आवाज येतो. तुझी मोठी आहे असं मी मोठी आहे मोठी आहे जेवढी काय काय सांगली वाटेवरती आले तर अब ये मोठी आहे मोठी आहे तुला हा घरे हला सगळी हलव मोठी आहे पण कोण म्हणाला तुला मी काय मोठी आहे दिसते काय मोठी कोण काय काय लागली मला कळलं थोडीशी बारीकच आहे बारीकच आहे एक वर्षी मला जे काय माहिती मावशी गेलेले बरोबर गणपती चांगली केली मावशी मी बाजार अगे चंद्रा काय ग अरे ह्याला ओळखलं का ग हे अगं मावशी अरे हा बघ खूप तावड हे मुलगा अगं साहेब अगं मावशी हात का ग तो अरे हाच तो परवा गंमत काय झाली माहितीये आता ऐका आता हा छोटासा एवढासा ह्याच्यावर सिम कार्ड आता ऐका हा एवढा छोटासा बांधावर उभा राहून सुसू करत होता मावशी काय ग बाई? अगं ऐक गे जरा तर आम्ही मस्करीत काय म्हणतो याला भाऊ इथं काय करतो हा तो हा काय म्हणाला काय ग मी मुंबई बघताय बाबा एवढी बारकुशी मुंबई तेव्हा हा काय म्हणला गुलाम काय ग संध्याकाळी बाबा येऊ दे तुम्हाला मोठी मुंबई दाखवतो. तुला काय अरे हे गुलामा अरे ह्याला बापाची काय तेव्हा दिसेल का तू काय ह्याला हाणसायची कोण आहे तू लय मग तुले कशी कागद तुला धरती आली आता काय चला माहिती तू पाताळा जायचं नाही का जायचं नाही का जायचं नाही म्हणजे काय का जायचं नाही ते सांग आधी. आज लांब होईल अरे आता का जायचं नाही अरे तुझा आता मी पलपलीत केलाय आता पलपलीत म्हणजे अरे थांबले तुला पलपलीत आली काय पलपलीत केलाय थांब प्रतिबंध केलेला हा तास केलाय असं सांग की. दुसऱ्याला काय नाही. अरे तिकडे मी बाण घातला अगं हे पोरीनो अगं हे पोरीनो काय ग मावशी? हा मात्र तुला एका दिसतोय बघा बेकार म्हणजे काय ए, मावशी, जाऊया ग बाजारला आपण मदत करतो मी ऐकतो पण मी काय म्हणते काय म्हणते तुम्हाला म्हणतातच कोण कोण म्हणतात म्हणजे काय अरे हिला आम्हाला ओळख काय म्हणजे नाही करतो अरे हे बघू हे आणि काम मी तुझ्या करतो प्रेमा म्हणजे अरे ह्या पाय मला ओळखलं नाही कसं म्हणजे काय हा म्हणजे हा कोण हा उद्यापती आणि हा हा बालकापती आणि मेल्या तू कोण आणि मी तुझा पती काय ग माझा सावड दिसतोय काय ते खरं खरं सांग हॅलो हॅलो थांब आधी थांब जरा मगाच नाही कोण तू घेता माझा कधी गेला काय नीट सांग अरे नाव म्हणतोय नाव घेऊ हय. आता ऐक आम्ही दिले आहे का पण एक चहा आणि दोन खाली एक चहा दोन खाली आणि तुमच्या विषयात काटाने रेडले भारी गेलो नाही भाजी आपण गेलो काय आपण गेलो ए म्हणजे एवढं काय बैल कोणा पाहिजे होतं पहिल्या तर वरती ना तुझं आता मी तुझं नाव घेतो घे अरे वाटाण्याच्या भाजीत खोबलं टाकलं खिटून कसं अरे खिटून अरे वाटाण्याच्या भाजीत खोबलं टाकलं खिटून अरे या म्हातारीचं नाव घेतो टाकाली वातावरण बसून आपलं म्हणणं तरी काय म्हणत तरी काय म्हणजे तुम्ही बाजार जायचं नाही तुमच्या कुठं जाऊन सांगितलंय तुम्ही इथं बसायचं एवढं होय हे पोरी
जमिनो काय ग अगं जमिनो मशीन जाग बस आत. एक नंबर बसले हे लिहून घे दोन नंबर बसले लिहून घे पटकन तीन नंबर बसले 4 नंबर तुझी कोणशी उभी आहे अरे त्याची काय म्हणजे अरे सगळा बदला की नाही काय बदला त्या माईला बघून तुम्ही बदला अरे आता काय तुझं राहिलं अरे हा ढगल्या बघल्या तुला बघा काय भाल बनली होती हत्ताय तिकडे कोण हत्ता इथे मला वाटतं ती पण ठीक हत्या आहे माझी कंबर दुखते ना कंबर दुखते अरे मगा पत्ता बोलते हा मेरका बाबा तुला बसा जमीन मला बसाय जमलं म्हणजे काय अरे भला भल्यांना बसवलंय बसा उभी आहे म्हणले बांद्रे, प्रमोद मोरे, महेंद्र धाडवे, योगेश धाडवे, आकाश जाधव व रोहित जाधव यांच्याकडून 101 त्यांनी शब्द शिरोणी आहोत. धन्यवाद. तसेच धन्यवाद. आता हे कोण आहेत ग? तुम्हाला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुला, सोन्याचे विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. अगं राधे, देवकी माझी माता, वसुदेव माझे पिता, जन्म झाला माझा बंदी शाळेला. अगं हो राधी, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण त्यासोबत रासलीला खेळलो ना, हो त्यालाच यागच आहे ना.
आलो ओमकार जाडे संदेश प्रेम केले तुझ्यावर मी मन मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुनार काय झाला गुन्हा कुठे चुकली राधा काय झाला गुनार काय झाला गुन्हा तुझ्यावर मी मन मोहना केले प्रेम तुझ्यावर मी मन मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार काय झाला गुन्हा तुझ्यावर मी मन मोहना केले प्रेम तुझ्यावर मी मन मोहना कुठे चुकली राधा काय झाला गुन्हार झाला गुन्हा प्रमोद मोरे महेंद्र धाडवे तुम्ही आमचा कार्यक्रम शांत चित्ताने पाहिला ऐकला त्याबद्दल श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लयबारी या ठिकाणी उपस्थित सर्व कलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांचे जाहीर आभारी आहोत धन्यवाद आणि आमचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आम्ही जाहीर करतोय मंडळ